इचलकरंजी येथे गुन्हेगारी टोळ्यांवर हद्दपारीचा धडाका. इचलकरंजीतील कुख्यात दळवी गँगमधील चौघांना कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार. इचलकरंजी शहर व परिसरात वाढलेल्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली असून कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांवर हद्दपारीची धडक कारवाई सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील कुख्यात असलेल्या दळवी गँगमधील चौघांना कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. अर्जन अमर दळवी, राहणार गांधी कॅम्प, ठाणेकर यांच्या घरी भाड्याने, इचलकरंजी, टोळी प्रमुख. ओंकार विजय साळुंखे, राहणार मोठे तळे, इचलकरंजी. आदित्य कृष्णात हेरवाडे, राहणार मोठे तळे, इचलकरंजी. सोमनाथ कृष्णात हेरवाडे, राहणार मोठे तळे, इचलकरंजी. या चौघांविरोधात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतचा प्रस्ताव इचलकरंजी पोलीस ठाण्याने तयार करून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी चौघांना हद्दपार करण्याचे आदेश दिले. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गुन्हेगारी टोळ्यांवर मोका, तडीपार व हद्दपारी यांसारख्या कठोर कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी हद्दपारीच्या आदेशाची अंमलबजावणी केली आहे. हद्दपार करण्यात आलेले हे चौघे व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा पोलीस नियंत्रण कक्ष 0231 266 2333 येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे,